एक परी स्वर्गातून ढगांच्या पायऱ्या हळूहळू उतरत पृथ्वीवर आली आणि बरोबर 24 नोव्हेंबर 2007 तिने आपल्याला एक बंडल ऑफ जॉय प्रेझेंट केला. तुम्हाला बघायचं हे बंडल ऑफ जॉय काय आहे? लेट्स सी. मिठू हे असतात नॉर्मल आजी आजोबा. आपले आजी आजोबा तर हायफाय आणि स्टाईलिश आहेत. तुझ्या बर्थडेसाठी काय मेसेज आणलाय बघ. गोड गोड गोडुली इटुकली पिटुकली आमची मिठुकली. मिठुकले तुझा बर्थडे ना ग आज? अरे बापरे, बर्थडे मिठूचा. 18 पूर्ण. मोठी झाली मिठू. मोठी झाली. हो. कशी मजा होती पहिल्या वर्षी आपली. हो, ती इथून पाण्याचा आवाज ऐकून गेली होती तिकडे. चालत 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 चालत. हो, आणि मग भिंतीला धरून धरून आणि मग भिंतीला धरून गेली आणि पाण्याला पाहून इतकी छान हसली की बस. हो, तिच्या हसण्याला वर्ल्ड फेमस हसू म्हणतात ना तिचे टीचर. ती वर्ल्ड फेमस हसू असंच म्हणतात. तिथे सगळे टीचर्स असं म्हणतात. फार गोड बाळ ते, म्हणून तिचं नाव आम्ही मिठू ठेवलंय. सगळं आठवतं का? अशी छोटी छोटीशी होती, हळूहळू मोठी झाली, फुलत गेली. मुन्नूला घेऊन पहिल्यांदा नाशिकला आले ते पहा तुम्ही, तेव्हा जबाबदार मोठ्या माणसासारखं मला इंट्रोड्यूस केलं मिन्नूला. आजी मिठू, आजी मुन्नू. तिथपासून ते शाळेत जाणार सगळं सगळं आठवतं बघ. दर मे महिन्यात तुम्ही इथे यायच्या, मग काय काय मजा केली तेही आठवतं. आता तू मोठी झाली बाई, 18 वर्षाची. बाप रे शनू. मिठू मला ती कायम छोटीचे पण माझ्या डोक्यावर बसली तरी चालते. मला ते मग बरं वाटतं, चांगलं वाटतं, आणखीन चांगलं वाटतं असं होतं. हो, आणि बर्थडेच्या भरपूर शुभेच्छा, भरपूर आशीर्वाद. हॅपी बर्थडे टू यू मिठू. हॅपी बर्थडे टू यू मिठू. हॅपी बर्थडे टू यू. मिठुकले, आमचे वडील आम्हाला जो आशीर्वाद द्यायचे ना तो तुला देते मी. मेरी बच्ची तू बुद्धी हो जा. हसलीस ना? वाटलंच मला तू हसली. गोड गोड हसलीस, पण मला दिसली नाही ना. त्याचं काय? दिसेल 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 ना. नक्की दिसेल. मस्त छान मोठी हो, छान छान गाणी मग. आणि मुन्नू बरोबर खूप दंगे करत जा, गुड्डी बरोबर खूप गप्पा गोष्टी करत जा. हा, म्हणजे मग त्यांनाही चांगलं वाटतं. कारण मुन्नूनी मिठूनी तुझी मिठूशी खेळले म्हणून खूप चांगलं वाटत असतं. तुझं नावच मिठू आहे बेटा. आणि ते मुन्नू तर काय विचारूच नको. तिच्यासारखं तर काही नाहीच आहे जगात. तिने सगळं आजचा दिवस कसा सेलिब्रेट केला ते कळवायचं बरं का. पूर्ण तिने बसमध्ये किती मज्जा केली. नवीन नवीन कपडे घालून छान फोटो पाठवायचा. आठवतंय मला, तू आणि मुन्नू दोघी जणी बसमधनं आपण नॉर्वेला चाललो होतो, पाय हलवत बसल्या होत्या. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. सगळे बसमध्ये लोक तुमच्याकडे बघत होते. मस्त छान वाटत होतं सगळ्यांना. मस्त वाटले. मुन्नू पाहून सगळा प्रवास छान झाला होता. मस्त. लवकर मोठी हो, भरपूर मोठी हो. तुला जे जे काय अचीव करायचं ते सगळं अचीव कर. आणि करशीलच तो तुझ्या गोड गोड स्वभावाने. सगळ्यांशी चांगले रिलेशन्स ठेवशील. मस्त.
बाय बेटा. Bye. वन्स मोर. Goodbye. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मैथिली. हॅपी बर्थडे टू यू. Good. हॅलो मिठू. हॅलो मिठोबा. मिठू, आज तुझा 18वा वाढदिवस आणि आज तू महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहेस. तुला उद्यापासून 19वं वर्ष लागेल आणि त्यासाठी आमच्या तुला खूप शुभेच्छा, खूप प्रेम. या सर्व प्रवासात आम्ही तुझ्याबरोबर सहभागी होतो याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. अगदी. या सर्व प्रवासाच्या ज्या काही महत्त्वाच्या आठवणी आहेत, या आठवणीवरून तुझ्या स्वभावाचे आम्हाला कळलेले जे पैलू आहेत ते असे. आठवण पहिली, तू ट्री हाऊसमध्ये असताना एका कुठल्या तर आता विषय माझ्या लक्षात नाही, पण एका कुठल्या तरी विषयामध्ये तुला 80%च्या वरती मार्क मिळाले. तर त्याच्यावर तुला काही आश्चर्य वाटलं नाही आणि तू त्याच्यावर अशी कॉमेंट केलीस की काहीतरी चुकलं, मी काय इतका पहिला पेपर चांगला लिहिला नव्हता. यावरनं तुझा निरागसपणा, निष्पापपणा हा आम्हाला दिसला. दुसरी आठवण अशी की आपल्या GCPLच्या क्रिकेट टुर्नामेंटची आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो खाली, तुम्ही आपल्या लोटसच्या मागच करायचो, तर त्यावेळेला प्रॅक्टिस चालू असताना तू यायचीस तिथं आणि लांबून आजोबा म्हणून हाक मारायची. मी सगळं बॅट बीट टाकून यायचो, ती तू गळ्यात पडायची आणि निघून जायची. हा तुझी अटॅचमेंट एवढी होती की तू कुठेही रस्त्यात भेटलीस तरी गळ्यात पडायची. तिसरी आठवण अशी की तुझा फुलपाखरू सारखं जे तुझं जीवन जगलीस की तुला परीक्षेत मुन्नूचं सक्सेस बद्दल तुला जास्त कौतुक असायचं. तुझे मार्क तू पहिल्यांदाही सांगायचीस, तू मुन्नूला एवढे पडले, मुन्नूला इतके पडले, हेच तू परीक्षा झाल्यानंतर बोलायचीस. या सर्व तुझ्या निष्पापपणा, निरागसपणा, अटॅचमेंट आणि फुलपाखरू सारखं तुझं जीवन हे असंच पुढं कंटिन्यू राहू दे, याच्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. अरे वा मिठू, तुला अगदी पहिल्यांदा पाहिलं ना मी, जेव्हा युगानी आणि समीरने माझ्या हातात तुला ठेवलं. अर्गो कशी दिसत होती, गोबरे गोबरे गाल आणि गोरी गोरी पान, ते छोटे गोल गोल डोळे, सगळीकडे भिरभिर पाहत होतीस. मी एखादी बाहुलीच माझ्या हातात ठेवली असं वाटलं मला. इतका आनंद झाला. शेवटी दुधावरची सायच होतीस ना तू. त्याच्यानंतर तुझा पहिला वाढदिवस आणि पणजी आजीचा 81वा वाढदिवस. त्यावेळेला आपण ते पणजी आजीच्या मांडीवर तुला ठेवलं होतं आणि सोन्याची फुलं उधळली होती आपण. आणि तोही क्षण अतिशय आनंदाचा होता. खूप खूप लोकांच्या कमी आयुष्यात तो प्रसंग येतो, पण तो खूप छान आनंदाचा. सगळे आपले नातेवाईक जमले ते, तो एक खूप छान प्रसंग होता. नंतर मला आठवतंय, आम्ही ठाण्याला राहत होतो आणि तुम्ही नॉर्वेहून मुद्दाम सुट्टीच्या वेळेला आलो होतात सुट्टीला आणि 15-20 दिवस ठाण्याला आपल्या घरी आलो होतात. आणि त्यावेळेला तुमच्या दोघींचं नाव आपण बॅडमिंटन कोचिंग कॅम्पसाठी घातलं होतं आणि त्यावेळेला तुम्ही छान तयार होऊन जायच्यात. नंतर तो बॅडमिंटन रॅकेट आणि तो ड्रेस आणि ते कोचिंग कॅम्पला तुम्ही इतका व्यायाम करायचा, भरपूर खेळायचा आणि आल्यानंतर मस्तपैकी खाऊ असायचा. एवढा छान दिवस होते नाही आपले ते. फार मजा केली आम्ही तुमच्या सहवासात आणि आम्हाला पुरेपूर आम्ही तुमचा सहवास उपभोगला. त्याच्यानंतर त्याच वेळेला आपल्या शेजारी मानसी नावाची मुलगी राहायची, साधारण तुमच्याच वयाची होती आणि ती रोज तुमच्याबरोबर खेळायला यायची. आणि त्यावेळेला ती थोडीशी ढालगजच होती. मिठू, तुझं आणि तिचं खूप जमायचं, पण मुन्नूला ती फारशी आवडायची नाही. आणि मग काय व्हायचं, दोन दिवस झाले आणि ती फक्त तुझ्याशी खेळायची, तुम्ही दोघी खेळायच्यात, मुन्नू एकटी पडायची. मग नंतर मी तुला एकदा बाजूला बोलवलं की मिठू, आपली मुन्नू आहे, तिला एकटी पाडायचं नाही, आपण सगळ्यांनी मिळून खेळायला पाहिजे, तुम्ही असं तिला एकटीला नका पाडू. मग ते तुझ्या खूप लक्षात राहिलं. दुसऱ्या दिवशी मानसी ती आली
तू तिला म्हटलं ए उद्या आजपासून आपण तिघी खेळायचं, मी माझी बहीण आहे, माझी मुन्नू आहे आणि मी तिला सोडणार नाही, तुला पाहिजे नसेल आवडत तर तू निघून जा. आणि ती निघून गेली होती. मग ह्याच्यावरनं तुला बहिणीवरचं प्रेम तुझं दिसलं, तुझा निष्पापपणा दिसला, तुझी निरागसता दिसली. आणि आजी सांगते ते सगळं बरोबर आहे, हे तुझ्या डोक्यात जे फिट बसलं होतं ते खूप छान वाटत होतं आणि आपण जे सांगतोय ते पटत होतं तुला, ह्याचाही आनंद होत होता. त्याच्यानंतर आम्ही पुण्याला आलो राहायला आणि पुण्याला शांतिनिकेतनमध्ये मयुरेश्वरमध्ये राहत होतो. आणि त्यावेळेला शनिवार रविवार तुम्ही पण यायचात, सुट्टी असली की शनिवार रविवार, आणि खूप खेळायला दुपारभर असायच्यात. आणि त्यावेळेला मग माझं सगळं पार्लरचं सामान काढ, नंतर काहीतरी हुचक फाचक कर, असं काहीतरी चालायचं, ओढण्या आणि इकडचं सगळं घेऊन तू स्वतःचं पार्लर सुरू करायचीस खेळातलं. आणि आज मी आता माझी पार्लर सुरू आहे असं म्हणायची. आणि त्याला कस्टमर कोण असायचे? मी, मुन्नू आणि अत्तू. आणि मग तू आमचे छान मसाज करायचीस, नंतर हेअर छान छान करायचीस. त्यावेळेला तुझा तो कल किंवा तुझी सौंदर्यदृष्टी आमच्या बरोबर लक्षात आली होती आणि तू छान डेव्हलप होत होतीस. तिथेच आमच्या बिल्डिंगमध्ये शेजारी भरपूर तुझ्या वयाच्या मैत्रिणी होत्या. मुन्नू फारशी कोणाशीच मिसळायची, पण तू म्हणजे सगळ्यांची जगमैत्रीण, फुलपाखरासारखी सगळीकडे फिरफिर व्हायची. त्या मैत्रिणींना घरी आणायची, तू जायचीस. अजूनही मी जेव्हा मयुरेश्वरमध्ये जाते तेव्हा त्या विचारतात मैथिली कधी येणार, ती आली की आम्हाला सांगा, आम्हाला तिला भेटायचंय. अशीच हसत खेळत राहा, फुलपाखरासारखी भिरभिरत राहा. आमच्या खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. आईचं आणि डॅडूचं नाव खूप मोठं कर आणि तुला खूप शुभेच्छा. बाय. आणि आता मावशी आणि अत्तू विथ विहान आणि शनया. हॅलो मिठू, फर्स्ट ऑफ ऑल विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तू आज 18 पूर्ण होऊन 19व्या वर्षात पदार्पण करतेस, सो तुझी एक नवीन फेज सुरू होतीये. सो आजच्या या खूप छान दिवशी मला तुला तुझी एक छान आठवणी, तुझ्या काही छान आठवणी सांगायच्या आहेत मला. सो पहिली आठवण म्हणजे तू ठाण्याला असताना जेव्हा तू अगदी छोटी होतीस, मला वाटते 2-2.5 वर्षाची असशील. सो त्यावेळेस तू खूप माझ्या मागे मागे असायची. अत्तू अत्तू अत्तू, मी जिथे जाईन तिथे माझ्याबरोबर असायची. मी कुठे फ्रेंड्सना भेटायला गेले तिथे सुद्धा माझ्याबरोबर यायचीस आणि मस्त सगळ्यांमध्ये मिक्स व्हायचीस. माझ्या मैत्रिणी अजूनही तुझी आठवण करतात. ती मिठू कशी आहे ग, कशी आहे ती? म्हटलं ती आता 18 वर्षाची झाली. कोणाला असं विश्वासच बसत नाही की बापरे एवढी मोठी झाली आहे ती. माझ्यासाठी तू अजूनही छोटीशीच बाहुली आहेस. अजून एक आठवण सांगते माझ्या, म्हणजे तुझ्याबद्दल इतकं सांगण्यासारख्या आठवणी येतात. समीराने मला सांगितलं की अरे आपण मिठूचा असा व्हिडिओ तयार करायचा आहे, आपण मिठूच्या बर्थडेच्या दिवशी असा एक स्पेशल तिला आपण व्हिडिओ द्यायचा आहे. तर माझ्या डोक्यात एवढ्या आठवणी तुझ्याबद्दल जागा झाल्या नाही की 1-2 सांगणं इतकं अवघड आहे. तरी मी त्या शॉर्टलिस्ट करून सांगतेय तुला की माझ्या लग्नाच्या वेळेची एक छान आठवण सांगायची. जेव्हा मी पूजेला सगळ्या सीमन पूजन आणि सगळ्या विधीनं मी बसले होते, तर कंटिन्युअस तू माझ्या बाजूला अशी हात जोडून अशी छान ती साडी नेसलेली आणि अशी इतकी गोड अशी पद्धतीने एकदम मनोभावे असे डोळे मिटून बसली होतीस ना. सगळ्यांना एवढं आश्चर्य वाटायचं किती छान बसली आहे तुझी भाची. सो माझे तोपर्यंत तिने पाठ सोडली नाही माझी. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी लग्न होऊन मी निघाले सासरी, सो तेव्हा अक्षरशः गळ्यात पडून ती मुलगी रडली होती, माझ्या गळ्यात पडून रडलेली. तर आणि कित्येक दिवस मिठू मुन्नू नीरजशी बोलत नव्हत्या कारण तो त्यांच्या अत्तूला घेऊन गेला होता घरी. सो खूप मस्त आठवणी आहेत तुझ्या. आणि तुझ्या आता तू 19व्या वर्षात पदार्पण करतेस, तुझं एक नवीन लाईफ सुरू होत आहे. तुझं फ्युचर, तुझ्या करिअरवर तू आता फोकस करशील. सो अशीच छान राहा, हसत खेळत आणि अशी फुलपाखरासारखी हॅपी गो लकी पर्सन तू आहेसच. आणि अशीच तू निरागस आणि अशी छान बबली राहा आयुष्यभर. सो विश यू ऑल द बेस्ट तुझ्या करिअरसाठी सुद्धा आणि अशीच छान राहा. आय लव्ह यू. मस्त. हॅलो मिठू, हॅपी बर्थडे आणि गुड मॉर्निंग.
मला काही आठवण नाही माहिती, तरी पण एक माहिती आहे की की काय ते ती एवढी मोठी झाली 10 वर्षांनी, तरी पण मी तुला मिठू बोलतो. हा 18 वर्षाची. बाय. हॅलो मिठ्या, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा तुला. तुझ्याबद्दल सांगायच्या आठवणी तर खूपच आहेत. अगदी लहानपणी तुला खेळवायला, तुला त्या कणकेच्या डब्यावरनं घरात बसवून घरभर फिरवण्यापासून, परातीत गोल फिरवण्यापासून सगळे वाटेल ते उद्योग मी तुझ्यावर केलेत. कारण तुझ्यावर वेळ पण खूप मिळाला. लग्नाआधी आपण एकत्र, माझ्या लग्नाआधी आपण एकत्र राहिल्यामुळे मला तुझ्यावर वेळ पण खूप मिळाल्या. सो आपोआपच खूप साऱ्या आठवणी तयार झाल्यात. आणि असं एक स्पेसिफिक तर काही सांगता नाही येणार, पण खूप आहेत आठवणी. आणि त्या आठवल्या की मजा पण खूप येते. तर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा. आणि तुझ्या हव्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हॅपी बर्थडे मिठू दीदी. मला पण तुझ्याबद्दल खूप आठवणी आठवतात. जेव्हा मी तुमच्या घरी खेळायला यायचे तेव्हा तुम्ही मला सांभाळायच्या, माझ्यासोबत खेळायच्या, खूप मजा यायची. हॅपी बर्थडे वन्स मोर. आणि आता आपल्या सगळ्यांचा वर्ल्ड्स मोस्ट फेवरेट पर्सन मुंचू. हॅलो मिथिल, आज तुझा 18वा बड्डे आहे. तू 18 वर्षाची झालीस आणि आई डॅडूनी डिसाईड केलं की त्या निमित्ताने हा व्हिडिओ बनवायचा तुझ्यासाठी. सगळ्यांनी छोटे बाईट पाठवायचे तुझ्याबद्दल बोलताना. बट ऑनेस्टली मला सुचत नव्हतं की काय बोलायचं. मला आत्ताही सुचत नाही आहे काय बोलायचं. कारण म्हणजे इथे बाकी सगळे तुझ्याबद्दल 2-3 आठवणी सांगतायत, तुझ्याबद्दल तुझे स्पेशल मेमरीज सांगतात त्यांच्याबद्दल. बट आपल्या दोघींचे मेमरीज मी 2 मिनटाच्या व्हिडिओमध्ये कसं सांगणार. माझी म्हणजे ऑगी अँड द कॉकरोचेस, त्यानंतर 5 मिनिट क्राफ्ट्स, त्यानंतर हॅरी पॉटर जस्ट अँड मॅजिक, त्यानंतर आपले ड्रेसिंग गेम्स जे आपण समर हॉलिडेमध्ये खेळायचो राजकुमारीसारखं, तिथपासनं मग आत्ता आपण क्लेचे जे क्राफ्ट केले एकत्र बसून, त्यानंतर रात्री उठून फॅशन बोर्ड्स केले, मिडनाईट फीस्ट आपल्या ऑब्व्हियसली, त्यानंतर रँडमली आपण सेंट्रलला फिरायला जातो आजकाल. तर तिथपर्यंत माझी अख्खी लाईफ लिटरली आपल्या दोघींच्या मेमरीजनी भरली आहे. आणि त्याच्याबद्दल मी 2 मिनटात काय सांगणार. म्हणजे आई लहानपणी आई असं मजेत अजूनही म्हणते की लहानपणी ना दीदी तुझं सर्वस्व होती. आणि त्याला मी पण मजेत उत्तर देते की होती, आत्ता नाही आहे. पण तुला माहिती आहे की ह्याच्याहून खरं आणि कॉन्स्टंट स्टेटमेंट माझ्या आयुष्याबद्दल ॲक्च्युली नाही आहे आणि कधीच नसणार आहे. सो फॉर युअर 18th जशी आहेस तशीच राहा प्लीज. आणि गुड लक आणि HBD बाय. अँड नाऊ द क्रिएटर्स, तुझे आई आणि डॅडू. हॅलो मिठोबा, हॅपी बर्थडे. बाळा, तुझ्याबद्दल 2 मिनटात काय बोलणार मी आता तुला बघते ना तेव्हा मला अजूनही तुझं ते कृष्ण स्वरूप आठवतं. गोबरे गोबरे गाल, गटाणे वटाणे डोळे, कुरळे केस. कशी तू एवढी मोठी झाली बाळा. तू आज 18 वर्षाची झाली. बिग गर्ल नाव.
आता जेव्हा मी तुला कॉलेजमध्ये जाताना बघते, जेव्हा तुला तुझा अभ्यास करताना बघते, तेव्हा मला प्रत्येक वेळी वाटतं असं किती लवकर मोठी झाली ही. आता जशी तू कॉलेजला तयार होऊन जाते ना छान छान मस्त काजळ घालून मेकअप करून, तशी जेव्हा तू आली होतीस ना इथे तेव्हा पण तू मेकअप करून आली होतीस. तू जेव्हा जन्माला आलीस ना तेव्हा तुझ्या डोळ्यावर अशी मोरपंखी रंगाची एक छान मस्त लाईन होती दोन्ही डोळ्यांवर. असं माझं गोड गोड बाळ आता मोठं झालं आहे आणि मला खूप छान वाटतं तुझ्याकडे बघून. तुझी प्रगती बघून छान वाटतं, तुझे मार्क बघून छान वाटतं. शहाणं बाळ आहे माझं. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हाय मिठा, विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. आज तू 18 वर्षाची झालीस यार. आणि मला आठवतंय की पहिला क्षण ज्यावेळी तू जस्ट तुझा जन्म झाला होता आणि तू आईच्या अंगावर झोपली होतीस आणि तू एका कुशीवर झोपली होतीस आणि मी ज्या साईडला उभा होतो त्या साईडला तुझी बंद असलेली अशी मूठ होती, अशी छोटी छोटी एकदम. आणि का कोणास ठाऊक मी तुझ्या करंगळीला असाच हळू स्पर्श केला माझ्या बोटांनी आणि त्या मोमेंटला मे बी तुला कळलं का काय माहित नाही, बट तू तुझी करंगळी माझ्या करंगळी भोवती अशी पकडलीस आणि लिटरली, म्हणजे हे खरं नाही वाटणार पण आईनी पण बघितलं ते, तू मान वळवून बघितलंस इकडे छोट्या छोट्या डोळ्यांनी. ती मोमेंट होती ना, ती माझ्या आयुष्यातली आतापर्यंत सगळ्यात सुंदर मोमेंट होती. आणि मला असं म्हणता येईल की त्या मोमेंटने एक फादरहुड हा काय शब्द आहे तो शिकवला ऍक्च्युली. आणि त्या मोमेंट पासून ना तू माझ्या आयुष्याचा, माझ्या जगाचा एक खूप सुंदर भाग बनलीस. यू आर सच अ ब्युटिफुल पार्ट ऑफ माय वर्ल्ड. तुझ्या लहानपणीची ना प्रत्येक आठवण अशी मनात कोरली गेलेली आहे. तू चाललेलं पहिलं पाऊल, तू असं दणदणीत आवाजात डॅडो असं म्हटलं होतंस. त्याच्यानंतर माझ्या हातावर तू झोपत होतीस, आपली मस्ती, आपला टाइमपास. तू खूप लहान असल्यापासून ना तुझ्यात एक स्पेशल वेगळेपण आहे की तुला असं दुसऱ्याचा स्वभाव संभव समजतो. आता सुद्धा तुला जाणवत असेल बघ, तू कनेक्ट होतेस लोकांशी लगेच. तर तो मे बी एक एम्पथी असेल, आय डोंट नो, पण तो समजतो. मला आठवतं मी कधी थकलो असायचो किंवा असं अपसेट असायचो कधी कधी, त्यावेळी तू बाकी काही बोलायची नाहीस, तुला समजायचं समजते आणि तू यायचीस, असं गळ्यात हात घालायचीस आणि विचारायचीस की डॅडू तू ठीक आहेस ना. त्या एका प्रश्नाने ना माझा मूड असा छान होऊन जायचा, एकदम रिलॅक्स होऊन जायचो. तुला मी किती नावाने हाक मारले असतील ना आतापर्यंत. मिठू, मिठेश, मिठू शेठ, कुमार, कुमू, भावेश आणि आता तातू. प्रत्येक नावात ना त्या फेजचं, त्या काळातलं एक प्रेम दडलं होतं, राईट. आणि प्रत्येक नाव म्हणताना, प्रत्येक मी नाव तुझं घेतलं ना, तू अशी गोड हसायचीस फक्त. आणि मला वाटायचं यार हा ना खरोखर माझा स्वभावाने मिठू असलेला माणूस आहे. तुझ्यासाठी स्पेशल चिकन बनवताना तुझा जो उत्साह असायचा, तुझ्या ज्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असतानाच्या गप्पा असायच्या त्या कट्ट्यावर बसून, तुला आणि मुन्नूला आंघोळ घालतानाची आपली जी प्रोसिजर ठरलेली असायची आठवतं तुला. किंवा तुला मांडीवर घेऊन रात्रभर, काही महिने आपला हा उद्योग चालला होता की रात्री आपण 2 वाजता वगैरे तू जागी व्हायचीस आणि मी तुला मांडीवर घेऊन रात्रभर 5 वाजेपर्यंत वगैरे टीव्ही बघत बसायचो आणि तू मस्त हातपाय हलवत बसायचीस. तुझ्या जेवायची सगळी युद्ध आपल्यात झालेली, त्यावेळेच्या लढाया, त्यानंतर अभ्यास घेताना, एस्पेशली मॅथ्स शिकवताना तुझ्या डोळ्यामध्ये आलेले असे मस्त गुंधाळ्याचे भाव, करिअर बद्दल आपलं डिस्कशन, वेगवेगळ्या टप्प्यावरचं. काही वेळा आपल्यात वाद व्हायचे पण त्याच्यात जी मुद्देसूद
मत मांडायची जी पद्धत असायची ती पण आवडून जायची. यार 18 वर्ष म्हणजे खूप मोठी झालीस मिठू तू. पण तुझं कसं आहे ना, सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल असं जे मन आहे ना, ते पाहून किंवा तुझी एम्पथी पाहून, तुझा प्रेमळपणा बघून आणि हे मन असं भरून येतं की अभिमान वाटतो तुझा की की यार काय मस्त मुलगी आहे आपल्याला. मला ना ह्या तुझ्या माइलस्टोनवर असं काही फार काही सांगायचं नाही आहे. तुला माहिती आहे मला खूप तुला उपदेश द्यायला आवडतं, राईट. पण असं काही फार मला सांगायचं नाही. फक्त मला एक 2-3 गोष्टी अशा सांगायच्या आहेत की आता पुढच्या आयुष्यामध्ये ना, आपलं परवा पण एक बोलणं झालं होतं की पुढच्या आयुष्यामध्ये ना तुला काही काही गोष्टींची खूप व्हॅल्यू ठेवायला लागेल. आणि एस्पेशली व्हॅल्यू फॉर टाईम, व्हॅल्यू फॉर मनी आणि व्हॅल्यू फॉर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशनशिप्स. या 3 गोष्टींची जर तू व्हॅल्यू ठेवलीस ना, तर आय थिंक यू कॅन अचीव्ह वंडर्स. आणि त्याच्याहून महत्वाची एक गोष्ट की ही स्वतःमधली जी मिठू आहे ना, छोटीशी प्रेमळ, ती जपून ठेव. ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि बाकी काय असेल तर तुला माहितीच आहे, मैं हूं ना. ठीक आहे. सो लास्ट सेंटेन्स ह्याच्यात एवढंच सांगायचं आहे की यू मेड माय लाईफ व्हेरी रिचर just by being you. Love you and very happy birthday.